स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो आज 26 जानेवारी असल्यामुळे मित्रांनो सकाळीच मी वळणला आलो होतो पप्पाला घेऊन यायचं, कारण का त्यांना संध्याकाळी घेऊन गेलो होतो मित्रांनो. व सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. गणतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर मित्रांनो मी सकाळीच आलो होतो, तर आवरलं वगैरे मित्रांनो. अजून काय आंघोळ वगैरे नाही केली, इथं आंघोळ करायची मित्रांनो. बघा रांगोळी वगैरे काढली बघा, सगळीकडे रांगोळी वगैरे, इथं मोठी रांगोळी काढली मध्यभागी. सकाळीच सर लोकांच्या गाड्या वगैरे आल्या. हे बघा सकाळीच आलतो मित्रांनो. कसं आहे यांना पण ड्युटी होती सकाळी, त्याच्यामुळं मग लवकरात लवकर आलो मित्रांनो. हे बघा छानपैकी रांगोळी काढली मित्रांनो. सारून घेतलंय आणि मग रांगोळी काढली. बघा तिकडे सगळीकडं मित्रांनो आजच्या दिवशी छानपैकी उत्साह साजरा केला जातो. तर मित्रांनो ते राहू द्या, जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल मित्रांनो, तुमचं पण मनापासून स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो कसं आहे, पाणी जायच्या अगोदर आपलं सर्व आवरून वगैरे घेतलं ना, फ्रेश व्हायचं आहे मित्रांनो अजून, कारण की सकाळी लवकरच आलो होतो. पाण्यावाला बाहेरच उभा आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवलं आहे मी. हे बघा बघा मामा आहे ते ना पाणी सोडायला आहे आमच्या गावामध्ये. पटकन आपण आंघोळ वगैरे करून घेऊ, पाणी पण भरून घेऊ तोपर्यंत मस्तपैकी. कसं आहे मित्रांनो, आज थोडं बाहेर पण जायचं आहे, जास्त लांब नाही, मांजरीला जायचं आहे मित्रांनो. मी किंवा पप्पा आपण दोघं जाऊ, म्हणजे दोघं जाणार आहे. ते आले तर त्यांना नेऊन आता मीच जाणार आहे मित्रांनो. मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालेलो आहे, थोडाफार नाश्ता करायचा होता, पण आपल्याला गावातच काहीतरी खावं लागेल. आणि गावातून आपण डायरेक्ट मांजरीला निघू मित्रांनो, नाश्ता वगैरे करून मांजरीला निघू मित्रांनो. आणि कसं आहे मित्रांनो, आज 26 जानेवारी आहे मित्रांनो, व पाठीमागं मुलांचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो, व देशभक्तीचे किंवा एक गाणं आता सध्या चालू आहे मित्रांनो, ते नाही का खानदेशी गाणं आपलं चारा वरीस ना प्यार. आणि ते गाणं मित्रांनो चालू आहे. खरंच सगळं पण केलं पाहिजे मित्रांनो, आहे का नाही, गाणं पण आणि देशभक्ती पण केली पाहिजे. गाणं चालू आहे मित्रांनो, आपले छोटे छोटे मुलं आहे, गॅदरिंगचा कार्यक्रम वगैरे ठेवला आहे वाटतं, तेच गाणी चालू आहे. तर चला मित्रांनो आपण मग निघू, आपण वळणला जाऊन आपलं सॉरी मांजरीला जाऊन येऊ. लवकरात लवकर घरी पण जावं लागेल, कारण घरी पण जाणं गरजेचं आहे लवकर. मित्रांनो घरून निघालो, गावाच्या पुढे आलोय बघा मित्रांनो, मांजरीला चाललोय मित्रांनो. आणि रोडचं काम चालू आहे मित्रांनो. आता खडी वगैरे येऊन पडलंय, आता बराच कालावधी लागत होता, काय नुसतं खडी येऊन पडलं म्हटलं काही लागल. फवाऱ्याची तयारी चालू आहे वाटतं. बारीक रोड आहे मित्रांनो, कसं आहे आता थोडाफार अरुंद होणारच आहे, आता मोठा रोड होईल चांगला मित्रांनो. बघा सगळीकडं ऊस वगैरे कटून गेलाय, तर मोकळं मोकळं वाटतं मित्रांनो सगळीकडं. आणि हा रोड आहे मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून इतका खराब झाला होता. खड्डे बघा, जागी जागी खड्डे पडलेले, गाडी चालवणं पण लय अवघड आहे. हळूहळूच गाडी चालवली ना तर काय प्रॉब्लेम येत नाही. बघा साईडला कशी खडी टाकली, इथून पण डांबर वगैरे टाकून पॅक केलंय. आणि ही साईड खडी टाकलेली आहे अजून मोकळीची, त्याच्यावरून रोलर वगैरे फिरवलं ना ते पण पॅक करून टाकतील. जास्त लांब नाही बरं का मित्रांनो, मांजरे इथून 5 किलोमीटर अंतर आहे गावापासून. जाऊ 5-10 मिनिटांमध्येच जाऊ. आहे बघा एक गावाचं रान आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आता मांजरेमध्ये आलोय, जिथं काम होतं ना तिथंच बाहेर उभा आहे बघा. समोरच रोड वगैरे, तुम्हाला रोड पण दाखवतो मित्रांनो. या बघा हा आणि इकडं पाणीगावकडे जातो रोड, आणि कसं आहे सिमेंटच्या रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे एक साईडकडून वाहतूक चालू आहे मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून हा रोड आहे ना एकदम खराब झाला होता, तर सिमेंटचं काम चालू आहे मित्रांनो. बघा तिकडं समोरून दोन्ही पण गाड्या येते, त्याच्यामुळे अडचण होते. सिमेंटचा रोड एकदम भारी बनवला आहे बरं का असल्यापेक्षा. बघा आणि कडेला दुकानं वगैरे लावलेले टोपल्याचे आणि डाल्याचे, आणि कसं झाडू वगैरे बघा मित्रांनो. किती ट्रॉफिक जाम झाले इथं उरकलं ना मित्रांनो, तर निघू आपण घरी. ह्या बघा चिचीचं झाड वगैरे मस्त पैकी, आणि इकडं दुकानं वगैरे, इकडं पण दुकान आहे मित्रांनो, सर्व चॉल वगैरे दुकानाची. तिकडं पण मोठं स्टोअर आहे, इथं समोरच मंदिर आहे मित्रांनो.
लिंबाचं झाड बघा किती मोठं आहे, खोडं जेवढं मोठं आहे. पाला नाही राहिला मित्रांनो. आता कसं पाला वगैरे गळून गेला मित्रांनो. इथलं काम झालं का आपण निघू मग घरी. बघा झाली थोडीफार ट्रॉफिक मोकळी झाली. लगे एकूण बस आली, स्कूल बस मित्रांनो. ही जर आली तर मग तिकडले आखे कोणलेच समजायचे. बघू आपल्याला इथं किती टाईम लागतो. 5-10 मिनटात तर जायचं आहे. कसं घरी पण जायचं आहे देवळलीला. इथं लावरला का निघू लवकरात लवकर, घरी पण पोहोचायचं आहे. मित्रांनो मांजरीचं काम आवरून डायरेक्ट घरी आलो होतो मित्रांनो. कारण की 5-10 मिनटं वळणमध्ये थांबलो आणि काय पप्पा सांगत थोडी चर्चा करायची होती ती केली. आणि तिथून जेच घरी आलो मित्रांनो, कारण की मला यायला 2-2:30 वाजले होते. तिथलं काम न म्हणता म्हणता बराच टाईम लागला मित्रांनो. थोडा घोळ झाला होता. तर तो निस्तारावला वगैरे आणि काय असेल ते मिटवून टाकल्यानं लवकर घरी आलो. तोपर्यंत मित्रांनो जेवण पण नव्हतं. सकाळी पण लवकरच गेलो होतो, म्हणजे 6 वाजता घरातून निघालो होतो. आणि तिथं जाऊन कसं 26 जानेवारी होते त्याचा कार्यक्रम वगैरे, आणि त्यांना सकाळी ड्युटी असतात मित्रांनो. त्यांच्या ड्युटीवर त्यांना सोडलं. मग तिथून अंघोळ वगैरे करून मांजरीला गेलो. मांजरीचं काम आवरून आलो आणि घरी आलो. मस्त मित्रांनो जेवण वगैरे केलं आणि डोळे असे नुसते जळजळ करत होते. झोप घेतली मित्रांनो, कारण की लवकर उठलं ना, झोप जर पुरी नसली नव्हती मित्रांनो, पुरा दिवस खराब जात असतो. तर आज उद्या मित्रांनो, कारण की अजून जेवण वगैरे नाही झाले, अजून ब्लॉग वगैरे पण अपलोड करायचं आहे. बघा मित्रांनो, कांदे आहे ना पुरे सडून चाललेत बरं का. आता बऱ्याच दिवसापासून कांदे आणले होते आणि हे ना आपलं पाठीमागचा डोर आहे मित्रांनो. इथं हे ना कापड वगैरे लावून घ्यावं लागतं. ते किरकुड्यांचं याचं त्याचं भेव असतं मित्रांनो, कारण की शेती आसपास शेती म्हटल्यात किरकोळ्याचं हे चुकाट्याचं भेव असतं मित्रांनो. तर चालू द्या मित्रांनो. तर मित्रांनो आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मी आजचा ब्लॉग नाही इथंच संपवतो. आशा करतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी, शुभरात्र मित्रांनो. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.